नगर मनमाड महामार्गालगत गुहा शिवारात असलेल्या शेल पेट्रोल पंपाजवळ रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान मालवाहतूक ट्रक पलटी झाल्यानंतर काही वेळातच मालवाहतूक कंटेनरनं पेट घेतल्यानं कंटेनरमधील एसी वातानुकूलितच्या रिकाम्या टाक्या जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। या आगीत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। नगर मनमाड महामार्गानं नगरवरून मालेगावच्या दिशेनं जात असलेला मालवाहतूक कंटेनर शेल पेट्रोल पंपाजवळ रात्री पलटी झाला। यामध्ये ट्रक चालक हा जखमी झाला असता त्यास राहुरी येथील खासगी रुग्णालयात रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांच्या मदतीने उपचारासाठी दाखल करण्यात आले। अपघातानंतर तब्बल 4 तासांनी पहाटे 3च्या सुमारात शॉर्ट सर्किटमुळे कंटेनरनं अचानक पेट घेतला। तब्बल 12 तासानंतर दुपारी 3 वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले। कंटेनर चालकानं कंटेनरचा दरवाजा उघडून दिले नाहीत, त्यामुळे अग्निशमन दलास आग विझवता आली नाही। अखेर चालकाचा विरोध झुगारून अग्निशमन दलानं जेसीबीच्या साहाय्यानं पुढील बाजू तोडून अग्निशमन पंपाच्या साहाय्यानं आग विझवण्यात आली। सेल पेट्रोल पंपाचे बाळासाहेब लोखंडे तसेच शशी खाडे, भरत गोंधळी, नितीन कोळसे, किरण कोळसे व परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी मदत कार्य केले। आग विझवण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे प्रमुख गोपाल भोर, मंजाबापू बर्डे, संतोष अवसरकर, भारत साळुंके आदी सहभागी झाले होते। अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली। अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली, परंतु कंटेनर व त्यामधील वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या। पावसामुळे नगर मनमाड मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या खड्ड्यात वाहने आदळून पलटी होऊन अपघाताच्या घटनेत वाढ होत आहे। नगर मनमाड अजून किती दिवस प्रवाशांचा बळी घेणार असा सवाल प्रवाशांनी केलाय। SRB न्यूज साठी राजेंद्र हुंडे, राहुरी। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।